जानेवारी 2025 रोजी कितवा प्रजासत्ताक दिन होता? 26 जानेवारी 2025 चा प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे प्रभो वो सुबियांतो. 2025 या वर्षाचे एकूण किती व्यक्तींना पद्म विभूषण पुरस्कार जाहीर झाले? 9. महाराष्ट्रीयन किती व्यक्तींना 2025 चा पद्म विभूषण पुरस्कार देण्यात आला? कोणाच नाही. 2025 चा किती व्यक्तींना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला? किती? पद्मविभूषण सर्व गुजरातच्या लोकांना दिले मोदींनी, आपल्या महाराष्ट्रात दिलेच नाही. पुढं भारत सरकारने 1960 साली लोक शिक्षण देण्याच्या हेतूने फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट इंडिया कोठे स्थापन केली? ऑपरेशन ब्लू स्टार मिशन कोणाविषयी संबंधित आहे? सुवर्ण मंदिर अमृतसर. भारतातील प्रत्येक घटक राज्यात विधानसभेची तरतूद कोणत्या कलमात आहे? 71. संसदेच्या कायद्यानुसार मुख्य आणि सहाय्यक निवडणूक आयुक्ताची नियुक्ती कोण करतात? महात्मा ज्योतिबा फुले यांचे जन्मगाव कुठे आहे? सातारा. महाराष्ट्रातील मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या व्हायसरॉयच्या काळात झाली? 1857. ब्रिटिश ईस्ट इंडिया असोसिएशनचे संस्थापक कोण होते? जॉर्ज थॉमस. बल्लारपूर येथे प्रसिद्ध कागद गिरणी कोणत्या जिल्ह्यात आहे? चंद्रपूर. महाराष्ट्र राज्याची उपराजधानी? नागपूर. महाराष्ट्र राज्याची शैक्षणिक राजधानी? कोणती? महाराष्ट्राची राजधानी? मुंबई. पर्यटनाची राजधानी? संभाजीनगर. भारताची सागरी सीमा किती देशांना लाभली आहे? 6. खांतून हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे? मिझोरम. दूधपावेश्वर हे प्रसिद्ध धबधबा कुठे आहे? रत्नागिरी. क्षेत्रफळाने सर्वात मोठा खंड? आशिया. व्हिक्टोरिया मेमोरियल कुठे आहे? कोलकाता. काशी विश्वनाथ प्रसिद्ध ज्योतिर्लिंग? उत्तर प्रदेश. जागतिक व्यापार संघटना मुख्यालय? जिनिव्हा. WTO. कधी कुठे आहे? जिनिव्हा. स्थापना कधी झाली? 1995. पुढे भारतात चलन निर्मितीची संपूर्ण जबाबदारी कोणाची आहे? जून 2004 पासून 14 पासून 14 जून हा कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? रक्तदान दिन. जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो. आणि तो कोणाच्या नावाने? कार्ल लॅडस्टायनर. रक्तगटाचा शोध कोणी लावला किंवा रक्तगटाचा शोध कोणी लावला रे? कार्ल लॅडस्टायनर. सुरुवातीला किती रक्तगटाचा शोध लागला होता? 3. वाचवा किती जणांचा आहे ते. या कार्ल लॅडस्टायनरनं फक्त 3 रक्तगटाचा शोध लावला सुरुवातीला. नंतर कॅनी आणि दुसऱ्या मिळून तो 4थ्या गटात लागला. पुढं खालपैकी कोणत्या किरणाला वस्तुमान नसते? मीरा महासंगणक कोणत्या देशाचे आहे? स्मिता आरोग्याकडे दुर्लक्ष करू नको. घरचे म्हणतात डोक्याला ताण येत असला तर अभ्यास करू नको. बरोबर आहे? बरोबर की नाही? हे आज्ञा आहे. मूळ उद्देश पोळ्याच्या जाळ्यात मासे आले. काय आले? मासे. मराठीत उपसर्ग घटित असलेला शब्द आडकाठी. हे अनुभव, हंगाम, अतिशय हे कोणते? उपसर्ग आहेत. पण ते कोणते आहेत वाचून घ्या. आरशी मराठी, मराठी फारशी असे काय असतात. मराठीत एकूण व्यंजने किती? 34. विसर्ग संधीचं उदाहरण ओळखा. अध अधिक वदन. अध अधिक विसर्ग अधिक वदन. देवालय स्वरसंधी. सूर्यास्त प्रकार आहे. स्वरसंधी. कला अधिक आनंद. पुढं शेजारची तारा यंदा MBBS झाली. तारा. बोकाच विरुद्धलिंगी. बाटी. पंचमी विभक्तीचे ऊन. जो तळे राखतो तो पाणी टाकतो. संबंधी. जोतो. माझी मुलगी आविष्कार 2ऱ्या वर्गात शिकत आहे. क्रमवाचक. दुसऱ्या. पुढं गावात हत्ती येईल. येईलचं काय आहे? ये हा सिद्ध धातू आहे. पुढं अनुराग पुस्तक वाचत असतो. वर्तमान काळ. वाचत असतो. हा शब्द क्रिया विशेषण अवयवाचा कोणता प्रकार आहे? धातू. बोल हा धातू आहे. धातू. पुढं
परवापासून सचिन शाळेत आला नाही. शब्दयोगी पासून वा हा शब्द कोणत्या समुच्चय शब्द जातीच्या मध्ये येतो? हर्षदर्शक. प्राध्यापिका मुलांना शिकवितात. सकर्मक. कर्मणी कर्मरी झाले. कर्मणी. कमल नयन कर्मधारय. असणारा कर्मधारय. कर्मधारय समास. अलमारी आणि स्त्री पोर्तुगीज. तो पिऊन टाक याचा अर्थ काय? चहा चहा पी. एखाद्या शब्दासाठी असलेला पर्याय दाखविण्यासाठी दोघांच्या मध्ये कोणते चिन्ह वापरले जाते? विकल्प. संयोग नाही. पर्याय दोन याच्या शब्दांना आत म्हणजे पर्याय. दोन शब्दांना संयोग चिन्ह लागतं. पुढं शुद्ध शब्द 1 नंबर कृतज्ञता. कृतज्ञता. जीर्णोद्धार. जीर्णोद्धार जुन्याची दुरुस्ती करणे. हात हलवत परत येणे. काम न काम होणे. न होणे. पुढं ताबडतोब सर्वजाती. सावकाश. सावकाश. आधीच विदाऊट तिकीट. त्यात डब्यात टीसी आला. म्हणतात ना कावळा बसायला आणि कांदे मोडायला. कांदे सुकायला. अशा प्रकारे मराठी आणि जीएस संपलं. आपल्या नियमित कार्यक्रमाला सुरुवात करू. 6 मुलांनी एकमेकाशी दुसऱ्यासोबत हस्त आंदोलन केले तर एकूण हस्त आंदोलन किती होती? 45. किती? 6 गुणिले 5 भागिले किती रे? 2. 6 गुणिले 5 भागिले 2 बरोबर किती येणार आहे? सांगायची गरज. 6 गुणिले 5 भागिले 2 बेत्रिक 6 3 5 2250 रुपयाचं कर्ज झालेलंच आहे. किती हप्ता फेडले त्यांनी? 5. 2250 भागिले 5 करा. 450. 25 5 45 त्याचा तिसरा हप्ता कितीचा? 450. 450 चा. पहिला करायचे 100 मायनस करा कारण की ते 50 350. काय येईल रे? 300. वर्गात पण शिकवलेलं आहे. याच्या आधीच्या एका पेपरला झालेला क्वेश्चन आहे. झालेले प्रश्न रिपीट करत चला. पुढं त्याच्यानंतर बघा काय दिलं? किलो, हेक्टो, डेसी, डेका, इथं मीटर, डेसी, सेंटी, सेमी आणि काय आहे? मिली. बरोबर आहे. पुढे काय सांगितलं? 8.5 डेसी आहे. 8.5 डेसी आहे आणि 9.5 डेका आहे. 9.5 डेका आहे. तर आपल्याला चौरस मीटर मध्ये विचारते. मग आपला मीटर मध्ये आणायचं आहे. इकडून जर इकडे येत असाल तर काय होतोय? वाढते. काय होतो? 0 वाढला म्हणजे 10 ने गुणाकार होईल तर काय येते? 50. हे जर पुन्हा इकडे आलं तर भागाकारामध्ये आलं तर इथे काय होईल? 0. काय होईल? 8.5. काय येईल? 8.5. मग यांचा काय करायचं आपल्याला? गुणाकार. यांचा गुणाकार दिलेलाच आहे बघा लक्षात. पुढे दिला आहे गुणाकार. सर्वांमध्ये गुणाकार आहे. मग आता याला सोडवायचंय. यांचा गुणाकार काय येतो बघा. 95 गुणिले काय करायचे? 85. आवाज गुणाकार करू. 5 5 25 25 न 5 7 आले 2 5 न 45 45 2 47 8 5 40 7 आले 4 76. 8 न 72 72 4 किती? 76. 5 7 0 पॉइंट किती नंतर 2 नंतर. तर 2 नंतर दिलेला पर्याय कुठे आहे? कुठंच नाही. हा उत्तर 1 दिले ना. बदलते ना आता. हे तर पर्याय नाहीये. आता हे आलं फक्त कशामध्ये? मीटर मध्ये. काय आलं? मीटर. याचा आपण इथं आणलं, याचं इथं आणलं तर हे मीटर मध्ये आलं. आपल्याला काय सांगितलं त्यांनी? चौरस मीटर मध्ये. बरोबर आहे. मग चौरस मीटर असेल तर याला सुद्धा 100 गुणायचे, याला सुद्धा 100 गुणायचे. 100 म्हणजे कितीने गुणायचे? 10,000. कितीने गुणायचे? 10,000. 10,000 न गुणलं तर आपल्याला काय होणार? 2 शून्य कटले तर हे पॉइंट होतो. आणि नंतर त्याच्याकडे 2 शून्य लागतील. 80 75 00 असा पर्याय. पर्याय नंबर किती? 1. काय आहे? काय दिलं त्यांनी? चौरस मीटर म्हणजे 100 गुणिले 100 करायचं. पुढं
दोन मूळ संख्यांचा गुणाकार 143 आहे तर त्यांचा मसावी किती? कोणत्याही मूळ संख्यांचा मसावी काय असतो? किंवा कोणत्याही दोन क्रमवार विषम संख्यांचा गुणाकार त्यांचा काय असतो? लसावी. आणि त्याचा मसावी नेहमी काय असतो? 1. शिकवलंय तुम्हाला? शिकवलंय का? हा. त्याच्यानंतरचा क्वेश्चन, हा प्रश्न थोडा गलत आहे. काय सांगताय? 50 मीटर लांब, 50 मीटर लांब आणि 30 मीटर रुंद अशा आयताकृती बागेच्या चारही बाजूवर 2 मीटर अंतरावर एक खांब लावले असतात. एकूण खांब किती लागतील? बरोबर आहे. आता एकूण खांब किती लागतील? इकडून अंतर आहे 50 मीटर, इकडून आहे 50 मीटर, इकडून आहे 30 मीटर आणि इकडून आहे 30 मीटर. आयताची परिमिती काढली तर 2 कंसात लांबी अधिक काय रे? रुंदी याची बेरीज करा. 2 180 बरोबर काय? 160. अंतर 180 मीटर आहे. दर 2 मीटरवर जर झाड लावले तर हे 80 बसतात. पण हे सरळ लावले तर, सरळ लावले पण हे चौरसावर लावलेत, आयतावर लावलेत, म्हणून आपल्याला हा 4 हा 4 हे इथले 4 जे आहे ते इकडं पण 2 मीटर अंतर धरतं आणि इकडं पण धरतं, म्हणून त्याच्यातून आपल्याला 4 मायनस करावे लागतात. तर पर्याय दिलेला नाही तर ते चुकीचं उत्तर आहे. त्याचं उत्तर येतं 76. त्याचं उत्तर येतं 76. ते लिहून घ्या. कारण की लांबीवर लावलं तर ठीक आहे, पण असं चौरसावर लावल्यावर आपल्याला या चारही बाजूवर, या बाजूवर जर लावलं तर इथं सुद्धा 2 मीटर अंतर आणि इथं सुद्धा 2 मीटर अंतर. झाड लावता येईल का आपल्याला? नाही लावता येत. मग ह्या दोन इकडं 2 आणि इकडं 2 या 4 मीटर मध्ये एकच झाड लागतं. 2 लागतात का? नाही लागत. म्हणून ते आपल्या 4 मायनस करायचे. एकदा खूप प्रश्न झालता का क्वेश्चन असा काही त्रिकोणावर? खूप प्रश्न घेतलेत ना आपले? चौकोन खूप प्रश्न झालेत का? शिकवलेत ना? त्याच्यात शिकवलं होता एका बाजूवर प्रत्येक, समजा आता या 5 मीटर एक बाजू आहे, या प्रत्येक बाजूवर आपल्याला 5 झाडं लावायची. किती लावायचे? 5. हे बघा 1 2 3 4 आणि 5. या बाजूवर किती बसले? या पण बाजूवर 5 लावायचे. 1 2 3 4 आणि काय 5. या बाजूवर किती झाले? पुन्हा इकडे सुद्धा 5 लावायचे. ऑलरेडी इकडे एक लावला. 1 2 3 4 आणि 5. पुन्हा इकडे 5 लावायचे. ऑलरेडी किती लागले? इकडे 2. आता मोजून घेतो. 5 चौक 20 आहेत का? आहेत का? नाही. प्रत्येक बाजूवर 5 आहेत. म्हणजे हे जे आहेत कोणावरले? कुठले? कोपऱ्यावरले. ते दोन्ही बाजूला पकडले जातात, म्हणून ते 4 हे डबल पकडले जातात, म्हणून ते 4 काय करायचे? इथं उत्तर काय पाहिजे होतं? 76. ते दिलं नाही, तो पर्याय चुकीचा आहे. सोल्युशन द्या. कळालंय? पुढे घ्यायचे. एका सायकलच्या चाकाची त्रिज्या 35 मीटर आहे. चाकाच्या 200 फेऱ्यामध्ये ते चाक किती जाईल? बरोबर आहे. चाकाची त्रिज्या काय दिली आपल्याला? 35 मीटर दिली आहे. तर चाकाचा परिघ काढून घ्या. परिघाचं सूत्र झालेलं आहे आपलं 2 पाय r. मग काय येणार आहे? 2 गुणिले 22/7 गुणिले त्रिज्या काय आहे? 35. 7 × 7 7 × 35 5 × 10 10 गुणिले 22 बरोबर काय आलं? 220. काय आलं हे? परिघ. कशात दिला आपल्याला? सेमी. कशात दिला? याचे आपल्याला काय करायचे? किती फेरे घ्यायचे? 200. फेरे किती घ्यायचे? 200. 200 गुणिले 220 गुणाकार केला तर काय करेल? 22 गुणिले 2 44. काय आलं हे? 44,000. 44,000 काय आलं हे? तर आपल्याला याच्यामध्ये किती अंतर जाईल? 44 किलोमीटर. बरोबर आहे. हा मध्ये कशात होतं? सेमी 2.2. हे पण कशात येईल आता? याला भागिले काय करायचे? 100. हे 2 शून्य 2 शून्य तेव्हा ते कशात येईल? मीटर मध्ये. याचं उत्तर येईल किती? 440 सेंटीमीटरच्या मीटर मध्ये करायचे तर 100 न वाढायचे. त्याच्यानंतर आहे जसे 5% दराने एका रकमेचे दाम दुप्पट होण्यास किती वर्ष लागतील? आता बघा, दाम दुप्पट व्हायचंय. 100 रुपये मुद्दल आहे. 100वर 100 रुपये व्याज भेटायचे. व्याजाचा दर किती टक्के आहे? 5%. मग वर्ष काढायचे. किती वर्ष? मग सरळ व्याजाचं सूत्र आहे मुद्दल गुणिले काय आहे? दर भागिले काय? 100. आपलं मुद्दल किती होतं? 100.
हा गृहीत धरला आपण मुद्दल 100 रुपये. मुदत किती 5 वर्षाची वर्ष, आहे माहिती आहे 5. का? नाही. आपला दर माहित आहे काय आहे दर? 5. 5% भागिले 100 बरोबर 100. व्याज किती भेटणार आहे? 100. किती भेटणार आहे? मग 100 गुणिले 100 100 गुणिले 100 भागिले हे 100 आणि हे दर उद्यातील भागाकारात आणि बरोबर किंमत काय येईल? मुदत म्हणजे 100 गुणिले काय आहे? 5. दोन्हीपैकी एक 100 कॅन्सल 5 नेला भाग दिलं तर काय राहते? 20. आपल्याला मुदत हे वर्षात आहे. उत्तर काय ते? 20 वर्ष. आता हे झालं समजवायसाठी, पण असं करत बसायची गरज नाही. शॉर्टकट काढायचे. काय काढायचंय आपल्याला? काढत असताना याला काय विचारलंय काय आणि काढायचंय काय ते लक्ष द्यायचं. आपल्याला दाम दुप्पट म्हणून द्या, तिप्पट म्हणून द्या, चारपट म्हणून द्या, पाचपट म्हणून द्या. जेवढी पट आहे त्याच्यातून एक मायनस करायचं. 2 पट म्हणलं 2 मधून एक मायनस करायचं, त्याला गुणिले 100 करायचं. गुणिले 100 जेवढं काय दिले पट, तर पट मायनस 1 गुणिले काय रे? 100 भागिले जर तुम्हाला दर दिला असेल तर मुदत येते, आणि जर समजा मुदत दिली असेल तर काय येतो? दर येतो. कळलं? मुदत दिली असेल तर दर येतो आणि दर दिला असेल तर मुदत येतो. मग आता काय म्हणले? दुप्पट म्हणले. 2 मधून 1 गेला. हा आपलं काय दिलं? दर दिलाय. हा 2 मधून 1 गेला 1 आणि 1 गुणिले 100 काय येणार आहे? 100 आणि 100 ला 5 ने भागले उत्तर काय आलं? 30. हे तोंडी येते. हे एवढं फक्त डोक्यात असेल तर समजलं. आपला मुलं 3 पट दाम होण्यासाठी किती? 3 पट दाम होण्यासाठी किती वर्ष लागेल? तर सुद्धा काय करायचं? 3 मधून 1 गेला 2. 200 भागिले 5. 200 भागिले 5 किती होईल? 40 वर्ष. दर दिला मुदत काढायचे, मुदत दिला दर काढायचे. त्यानंतरचा क्वेश्चन इथे थोडीशी मिस्टेक आहे. दर मीटरला 22.65 रुपये आहे. झालं काय? नाही झालं. आता काय लिहिलं? हा दर मीटरला 22.65 आहे. या भावाने 6 मीटर कापड होतं, तिथं 5 मीटर कापड घ्यायचं. 6 मीटर जागे 5 मीटर कापड घ्या तर तुम्हाला पर्यायाचं उत्तर येईल. नाही तर 6 मीटर घेतलं तर पर्याय उत्तर आहे का? 5 मीटर. हा 5 कसा? 25. 5 30 30 2 32 32 2 हातचे आले 3 पुढे 22 पाचे 110 110 आणि 3 किती? 113. 113. तुमचे रुपये चालले किती? 113 रुपये 25 पैसे. त्या दुकानदाराने 150 रुपये दिले दुकानदाराला, तर दुकानदार किती रुपये वापस देईल? तर 150 रुपयातून आपला किती रुपये वापस भेटतील? 150. त्याच्याकडे काही 16.75. 113 पॉइंट किती रे? 25. वजाबाकी करा. काय राहील इकडं? 75. इकडे राहिले 9. इथला इथे घेतला 9 मधून 3 गेले काय राहिले रे? 6. आणि इथे किती राहतील? 4 मधून 1 गेला काय राहिले? 36 पॉइंट. उत्तर होतं 36 पॉइंट किती? 75. पर्याय नंबर किती? त्याच्यानंतरचा प्रश्न बघा. एक वस्तू 1995 रुपयाला विकली तर 5% काय झाला? तोटा. 5% नफा होण्यासाठी ती वस्तू किती रुपयाला विकावी लागेल? मग जर एखादी वस्तू आपल्याला 5% तोटा होत असेल तर विक्री किंमत काय असेल? हा 5% तोटा होणार आहे तर विक्री किंमत काय असेल? समजा 100 रुपयाची वस्तू विक्री किंमत काय असेल? किती? बघा 100 रुपयात मी बऱ्याच वेळा उदाहरण तुम्हाला सांगणार होती शिकवलं पाहिजे. पेनवरच उदाहरण देतो तुम्ही. 100 रुपयाचा पेन आहे 5% तोटा झाला म्हणजे 100 रुपयाची पेन किती रुपयाला येतात? आपल्याला 5% नफा पाहिजे. 100 रुपयाचं पेन किती लागेल? 105. आपल्याला काय पाहिजे असा प्रश्न? नफा पाहिजे. बरोबर आहे. 5% नफ्या तोट्याने विकला त्यावेळेस ती वस्तू किती रुपयाला विकली? 1995 ला. त्यावेळेस काय झाला? 5% तोटा झाला. आपला काय पाहिजे? 5% नफा पाहिजे. ती वस्तू 100च्या वर विकावी लागेल. किती? 100च्या वर. मोबाईल लक्षात 1995 गुणिले आता 100च्या वर किती रुपये पाहिजे? किती? तोटा झाला विकल्याने किती रुपयाला विकल्याने? झालं उत्तर झालं. भाग द्या कशाने? 5 ने.
पाचक हा बोलले किती 19 ने ना सर. 5 न हो सर. 5 दोन्ही पाचक 19 ला भाग जात नाही 19 पाचे 55 19 पाचे 95 किती आता गुणाकार करायचा 21 सॉरी 21 पाचे 105 105 ला 5 अच्छा आले 21 शून्य 0 मग हाताचे 10 0 पुन्हा हातचा राहिला 1 21 21 आणि 1 त्या वस्तूची विक्री किंमत किती असेल 2200 कळालं का हा असंच ना ते शॉर्टकट करायचे आणखी फळबागेमधील 150 झाडांपैकी 12% फळझाडे आंब्याची आहेत तर उरलेली फळझाडे किती आहेत 150 चं 12% काढा भागिले 100 हा 50 त्रिक किती 150 50 दोन्ही 100 18 18 झाडे कोणते इथे आंब्याची किती पैकी 150 पैकी जर 18 असतील तर उरलेले 132 इतर झाडे मग इतर झाडे किती आहेत 132 100 दोन्ही मिळून किती आहेत 150 त्याच्या खालचा प्रश्न तुम्ही शिकवलेलाच नाहीये भाऊ आणि बहीण यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर काय रे 4 5 आपल्या वयवारीमध्ये घेतला होता का जशास तसा पर्याय सकट आणि पोलीस पण आहे तेच तुम्ही परिपूर्ण व्याज झाल्याच्या नंतर तुम्हाला पेपरला ज्यावेळेस जाचाल त्यावेळेस जशास तसा अरे आपलाच प्रश्न आहे तुम्हाला वाटेल आपलाच प्रश्न आहे हे कसं काय आला त्यावेळेस आपलेच होणार पुढं त्याच्यानंतर खूप प्रश्न आपलेच आहेत बघा प्राण्यांचे डोके किती वाघ आणि मोर वाघाला डोके मोरा डोकं डोक्याच्या दुप्पट 40 चे डबल काय 80 मधून 40 गेले 40 सर 120 मधून 80 गेले 40 आता वाघ आणि मोर यांच्या पायामध्ये फरक किती आहे 2 म्हणून 40 ला 2 न भागल्या 20 वाघ किती 20 किती पैकी 40 पैकी 40 पैकी वाघ 20 आणि मोर 20 संपलं कुठ प्रश्न शिकवले रिव्हिजन चालू आहे काहीच नाही रिव्हिजन चालू आहे का हो शिकवलेले टॉपिकला पुन्हा पुन्हा बघा त्याच्याशिवाय फायदा नाहीये पुढं आता याच्यात काय सांगायची गरज तासी 120 मीटर या गतीने 3 मजले चढण्यासाठी आता मजले चढायचे 36 मिनिट लागतात जर तोंडी उत्तर येते जर मजले चढण्यासाठी लागणाऱ्या वेळेचे प्रमाण कसं आहे 3 4 5 असेल तर सर्वात उंच मजला किती उंचीचा असेल आता सर्वात उंच मजला आपल्याला काढायचा काय सांगितलं मजले किती आहेत रे किती मजले आहेत 3 मजले हा आता लक्ष द्या अजय पोलीस झाला अजयने 3 मजले काढले दोन आहे सर आता एक बांधावं लागेल 2 आहे एक बांधावं लागेल जायला पाहिजे बाहेरून रे बाहेरून मधील लिपी बाहेर आहे हे फक्त दाखवायसाठी एक पाहिजे बरोबर आहे पुढे चल लक्ष द्या आपल्या 3 मजले आहेत हे पहिला मजला आहे दुसरा मजला तिसरा बरोबर आहे मग काय सांगितलंय एक व्यक्ती इथून जर सुरुवात केला असेल तर तो 120 मीटर 60 मिनिटात जातो किती मिनिटात 60 मिनिटात म्हणजे तासी तो किती मिनिटात जातो 120 मीटर अंतर तो काय करतो वर चढतो बरोबर आहे मग आपल्याला सांगितलंय त्या व्यक्तीला 3 मजले चढण्यासाठी वेळ किती लागला किती वेळ लागला किती मिनिटं लागला आणि या मजल्यावर जाण्याचं प्रमाण इथे समजा इकडे मजल्याला नाव घेऊ हे तिसरा मजला आहे दुसरा मजला आहे पहिला प्रमाण आहे त्याला वेळेचं प्रमाण आहे 3 4 किती त्याला वेळेचं प्रमाण आहे एवढा मजला चढण्यासाठी 3 या प्रमाणात त्याला वेळ लागतो 4 या प्रमाणात लागतो आणि 5 या प्रमाणात वेळ लागतो मग वेळेच्या प्रमाणाची बेरीज करा कारण त्या वेळेच्या प्रमाणाची वेळेची काय आहे बेरीज आहे
3 आणि 4 आणि 5 यांची बेरीज 12. 12 एक पुढं 8 36 गुणाकाराचा अंक 3 3 3 9 हे चढण्यासाठी किती मिनिट लागतात? हे चढण्यासाठी किती मिनिट लागतात? 12 किती मिनिटं? 12 मिनिट. 15 आणि हे चढण्यासाठी किती मिनिट लागतात? 15 मिनिट. असा टोटल वेळ किती लागतो मजले चढायला? 36 किती मिनिटं? 36 36 मिनिट लागतात. बेरीज 36 होते का बघा, नाही तर पूर्ण कार्यक्रम बिघडला. होते ना? होते का? हो. हा, बरं. मग आता एवढा वेळ लागतो आपल्याला काय काढायचं होता? 5व्या मजल्याची काय काढायची? उंची काढायची. मग 5व्या मजल्याची उंची काढायची असेल तर आपलं अंतर किती आहे? 120 चढण्यासाठी किती वेळ लागतो? 60 मिनिट. किती मिनिटं? हे मिनिटाच्या कसं आहे? मिनिटाच्या कसं आहे? आता आहे का? डबल. आपला किती चढायला वेळ लागतो? 15 किती मिनिटं? 15 मिनिटं. मग 15चा मिनिट 15चा डबल किती किती असेल रे? मग त्या 5व्या मजल्याची उंची किती असेल? 30 मीटर. 30 मीटर. 5व्या मजल्याची उंची 30 मीटर. पहिल्या मजल्याची काढायची आपल्याला. हा, पहिल्या मजल्याची 18ची. कळालं? कळालं का नाही? हा, मजल्यावर चढायचे. बुगे कळालं का नाही? अजयला या 3 मजल्यात करमत नव्हतं. अजयने बंगला विकला, आता भुगेला देऊन टाकला. आता भुगे चढणार आहे. बरोबर आहे? आता लक्ष द्या. आता बघा, लक्ष द्या. प्रश्नात काय सांगितलं? 3 मजले अंतर चढण्यासाठी एका व्यक्तीला किती मिनिट लागतात? 36 मिनिट लागतात. किती मिनिट लागतात रे? 36 मिनिट लागतात. हे 3 मजले चढण्यासाठी. बरोबर आहे? पण त्याचा चढण्याचा वेग कसा आहे? 120 मीटर अंतर एका तासात चढतो. म्हणजे किती मिनिटात? किती मिनिटात? मग तो 60 मिनिटात 120 मीटर जातो. म्हणजे एका मिनिटात किती मीटर? 2. किती मीटर? आणि 2 मिनिटात किती जाईल? 5 मिनिटात किती जाईल? 60 मिनिटात किती जाईल? असे जर 120 मजल्यापर्यंत बिल्डिंग असते तर तो 60 मिनिटात गेला असता. किती मिनिटात? मग आपल्याला काय सांगितले? त्यांच्या रेशो दिला आपल्याला. रेशो कसा रेशो आहे? 3:4. हा मजला चढण्यासाठी त्याला 3 या प्रमाणात वेळ लागतो, 4 या प्रमाणात लागतो आणि 5 या प्रमाणात. मग आपल्या प्रमाणाची बेरीज केली, 3, 4, 5 या प्रमाणाची बेरीज केली, कारण की त्याचा एकूण वेळ किती मिनिट आहे? 36. मग प्रमाणाची बेरीज केली, 3 आणि 4 7 आणि 5 12, 12 ने भाग केलं तर 12 36. तिथे हा मजला चढण्यासाठी किती मिनिट लागतात? हा मजला चढण्यासाठी किती? हा मजला चढण्यासाठी किती? झालं संपलं. 120 मीटर अंतर जायला किती वेळ लागतो? किती मिनिट? 60 मिनिटात 120 जातो. म्हणजे एका मिनिटात किती जातो? 9 मिनिटात किती जाईल रे? या मजल्याची उंची किती मीटर आहे? 18. या मजल्याची उंची 24 मीटर आणि या मजल्याची उंची 30. आपला विचारलंय काय? तिसऱ्या मजल्याची उंची किती? किती? 30 मीटर. ओके, भुगे आलं. डन झाला सौदा. चला आज देऊन टाकू. दिला. पुढं हे पाण्याची टाकी भरून घ्या. एका नळाने 6 तासात भरते, दुसऱ्या नळाने 4 तासात भरते. झालेला प्रश्न. आता झालेल्या प्रश्नाला सांगायची गरज पडू नये. कळतोय? हा, 6 गुणिले 4 भागिले 6 - 2 किती? 12. काय अडचण? आता हे पण शिकवलंय तुम्हाला. अन्न किल्ल्यावर अन्न पुरते शिकवलं तुम्हाला. आठवतंय का? सुरुवातीला व्यक्ती किती आहेत? 400. 400 व्यक्ती आहेत. पुढं 12 दिवस पुरेल अन्न एवढं साठा उपलब्ध आहे. पण लोक निघून चालेत का? काही वाढायले. पुन्हा काय होईल? गुणिले 12 भागिले लोक वाढलेत. किती वाढलेत? 80. लोक किती झाले? 400. झालं संपलं. हा शून्य कॅन्सल. 12 1 12 चौक 4 1 4 1 4 शून्य. किती दिवस? किती सोपं आहे. पुढं
हा, इथं सुद्धा एक मिस्टेक आहे. एका बैलगाडीच्या चाकाचा व्यास नाहीये, ती परिघ व्यास नाहीये, तिथं काय पाहिजे, परिघ. तर उत्तर येतो. तर तो 4.4 मीटर त्याचा परिघ घेतला. परिघ तर उत्तर येतं, नाही तर उत्तर येत नाही. त्याचा परिघ आहे. मग 1.1 किलोमीटर अंतर बैलगाडीने पूर्ण करण्यासाठी चाकाचे किती फेरे होतील? हे काय आहे? 4.4 मीटर काय आहे त्याचा परिघ. परिघ म्हणजे वर्तुळाच्या चाकाची लांबी होईल. काय आहे ही लांबी? मग इथून जर समजा मोजायला सुरू केलं तर हे पुन्हा चाक फिरून इथंच त्याचा टोक येण्यासाठी हे अंतर काय होतं? 4.4 काय होतं रे? मीटर. मीटर म्हणजे काय? त्याचं परिघ आहे. कळलं? तर परिघ द्यायचे. तर परिघाने अंतराला भाग द्या. अंतर आहे किती? 1.1 काय आहे? किलोमीटर. आणि 4.4 काय दिलं आपल्याला? मीटर दे. मग जर मीटरचा किलोमीटर करायचा असेल तर घ्या 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर. म्हणून 1.1 गुणिले 1000 भागिले 4 किती रे? 4. हा पॉइंट उडाला, आपण पॉइंट उडाला, दोन्हीकडे पॉइंट कसा आहे? समान. 11 1 11, 11 4 44, 4 1 4, 4 2 8, 2 गुणिले 4 5 20. किती फेरे होतील? 250. 250 फेरे होतील. तर त्याचं उत्तर आहे 250. पुढं एका संख्येला 2 ने भागण्याऐवजी 2 ने गुणले असता उत्तर 8 येते. मग 8 ला जर तुम्ही 2 ने भाग दिला तर ती संख्या काय आहे? 4. कोणती आहे? 4. मग 4 ला जर मग 2 ने भागायचं होतं तर उत्तर काय येईल? 2. काय येईल? पुढं ताशी 30 किलोमीटर वेगाने जाणारी एक गाडी दुसऱ्या ठिकाणी 240 किलोमीटर अंतरावर गावाला परत येताना ती 60 किलोमीटर प्रति तास या वेगाने सरासरी वेग किती? बघा, सरासरी वेग किती? मी सरासरी वेगाचं सांगितलं होतं का उदाहरण? हा, सासरवाडीचं सांगितलं होतं का? नाही. आठवतंय का? बघा, सांगितलं होतं सासरवाडीला जायचं. हा, तुझं नाव काय? हा, गजानन. समजा गजाननचं लग्न झालं. गजाननचं लग्न झालं आणि गजाननला त्याच्या सालीनं काय केलं? बोलवलं. कशाला? आमरस खायला, रस खायला. कशाला? आंबे खायला. गजाननचं गाव समजा, आता गजानन इथं संभाजीनगरला राहते. गजानन इथं संभाजीनगरला. हा, सासरवाडी कोणत्या जिल्हा आहे? सांग पटकन. बुलढाणा. हा, 240 किलोमीटर अंतरावर कोणती सासरवाडी? गाव कोणतं सांग? जिल्हा सांग. मुंबई. 240 किलोमीटर आहे म्हणजे जालन्यात फिक्स आहे. नागपूर नको, नागपूर नाही एवढ्याला. नांदेड 240. इथून 240. बघा, गजानन नांदेडला जाणार आहे. 240 किलोमीटर अंतर आहे. आणि सालीनं आंबे खायला बोलवले, आवडीनं जाणार, जोरात जाणार, गाडी घेतली. 60 किलोमीटर वेगाने गेला. जोरात जाणार. 60 किलोमीटर प्रति तास या वेगाने गेला. तर तो किती तासात पोहोचला? 4. किती तासात? मग आंबे खाणं झालं, रसाळी झाली, रात्र झाली. आता बायकोचा फोन आला, आंबे खाणं झाले असतील तर वापस या. बर, जेवण झालेलं आहे, मला लोळी येते. ऑर्डर दिला, तिथं जर लोळी घेतली तर काही खरं नाही. मग आता गजानन सांगितलं, मग घरी आल्यावर काय बायको वाचू देत नाही, बरोबर, शिवाय पुन्हा खायच्या. गजानन गाडी चालू केली. 240 किलोमीटर अंतर प्रति तास किती वेगाने निघाला? 20. आता पोळ्या कशा चालू देतील गाडी? 0 0 कॅन्सल. 3 1 3. 8. किती तास लागले यायला? 8 तास लागले. टोटल तास किती लागले रे? 12. किती लागले? जायचं 240 आणि यायचं 240, असं मिळून अंतर किती झालं? 480. याला भागिले किती? 12 1 4 चौक.
त्याचा सरासरी वेग किती किलोमीटर होता? 36 किती? 40. आता हे झालं आपल्याला जोक मध्ये सांगण्यासाठी. पण असं सोडवायचं नाही. नाही. 60 गुणिले 30 गुणिले कसं? 2. तर तो जातो आणि येतो त्याच्यासाठी काय करायचं? 2 गुणिले 60 गुणिले 30 भागिले दोघांची बेरीज वेगाची काय करायचे? बेरीज. हा, 0 0 कॅन्सल. 3 त्रिक 9 3 दुने 6 3 2 6 2 गुणिले 2 किती? 4 4. आणि 4 गुणिले 10 किती? 40. तर त्याचा सरासरी वेग किती आहे? 40. गजानन आंबे गोड होते का मग? पुढं 9 ची कसोटी. सालीनं म्हणल्यावर आवडीनं जातात. तो आंबट अजून तरी पुढं 9 ची कसोटी. 9 च्या पटीमध्ये अंकांची बेरीज कोणत्या पर्यायाची केली? पर्याय नंबर 3. लसावी मसावी झालेला आहे. बरोबर आहे. गुणोत्तराला असामायिक अवयवाच्या गुणोत्तराला मसावीने गुणलं की त्या संख्या भेटतात. 3 आणि 4 ला 6 ने गुणा. 3 × 18 आणि सॉरी काय? बरोबर आहे. 3 × 18 आणि 6 × 4 किती? 24. पर्याय नंबर किती? घातांक तुम्हाला शिकवलेला आहे नाही? शिकवलं ना? हा, कोणत्याही संख्येचा घात काय असतो? 0 असेल त्याची किंमत 1. उत्तर काय येतं? 1 असते. 1/3. बघा, 5चा शून्यवा गुणिले 6चा शून्यवा गुणिले 7चा शून्यवा भागिले 7चा शून्यवा अधिक 8चा शून्यवा अधिक 9चा शून्यवा. 1/3. 1 गुणिले 1 गुणिले 1 भागिले 1 अधिक 1 अधिक 1 बरोबर 1/3. पर्याय नंबर 3. पुढे त्याच्यानंतर 4चा वर्ग गुणिले 4चा पहिला घात गुणिले 4चा शून्यवा. 4चा वर्ग किती? 4चा पहिला घात 4. 4चा शून्यवा घात 1. 64. 64. हा, ऑप्शन 2 आहे. पहिला पर्याय गोल करून घ्या. आयोगाच्या पेपरला येणार नाही, काळजी करू नका. आपला प्रॅक्टिस पेपर आहे. पुढं 11चा वर्ग. हा, गेल्या वर्षी 11चा वर्ग किती होता? या वर्षी 121. इकडं 7चा घन गेल्या वर्षी किती होता? 324. 343. या वर्षी बदलला का? गेल्या वर्षी 324 होता, या वर्षी 343 झाला. बरोबर. या दोघांची काय करायचे? 3 आणि 1 4 4 आणि 2 6 400 किती? 64. मध्ये प्रश्न विचारायचं कारण घ्यायचे. पुढं 20 मीटर दोरीचे समसमान लांबीचे 50 तुकडे करायचे आहेत. तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती? 20 मीटर मध्ये दिले आहे आणि तुकड्याची लांबी सेंटीमीटर मध्ये दिली आहे. 20 गुणिले 100 2000 किती तुकडे झाले? 50. 50 × 50 50 2 100 40 सेंटीमीटर. पर्याय नंबर 3 किती? पुढं 20598 20598 या अंकापासून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या 5 अंकी व लहानात लहान 5 अंकी संख्येतील वजाबाकीतील सर्व अंकांची बेरीज किती? याची मोठी संख्या तयार करा. 9855220 लहान संख्या 20589 वजाबाकी करा. 10 तून 9 गेला 11 मधून 8 गेले 4 मधून 5 जात नाही 14 मधून 5 गेले इथं 8 मधून 7 मधून 0 गेला 7 इथं 9 मधून 8 गेले 9 मधून 2 गेले 7. बेरीज करा. 7 आणि 3 10 27 आणि इकडचे 7 27. काय उत्तर? 27. पर्याय नंबर 1. पुढे जय प्रथम दक्षिणेकडे 15 किलोमीटर चालला, नंतर उजवीकडे 8 मीटर चालला, तर सुरुवातीच्या स्थानापासून किती दूर आहे? कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. झाला का?
आपली दिशा चालू होती ना? दिशा नाही झाली. दर पेपरला येतो याला लागच नाही. 15चा वर्ग 225, 8चा वर्ग 64, दोघांची बेरीज 289, 17. उत्तर काय आहे? 17. एका रांगेत 25 आंब्याची झाडं आहेत. प्रत्येक 2 झाडांमध्ये 2 मीटर अंतर आहे. पहिल्या आणि शेवटच्या झाडांमध्ये अंतर किती? 25 दोन्ही काय रे? 50 मायनस किती? 2 बरोबर का? कारण की पहिल्या झाडाला अंतर लागत नाही. खाली विचारलंय आपल्याला काय रे? चौरस. हा चौरस चौकोन घेतलं होतं कधी? आठवतंय का कधी चौरस चौकोन घेतलेलं? चौरस चौकोन सोल्युशन मध्ये हा काहीतरी आठवत. चला आठवण गेलं तर फायदा नाही. हा आपल्याला चौरस विचारले किती रे? असं काहीतरी आहे. हा स्केल न मारून घेऊ आपण नंतर. पुढं ह्याच्यात आपल्याला काय विचारले? चौरस किती? 1 2 3 4 5 काय म्हणलंय? चौरस बरोबर आहे. मग चौरस काढायचं आहे त्याला नंबर द्यायचं 1 2 3 4 4 पर्यंतची बेरीज काय ते 10 2 3 4 4 पर्यंतची बेरीज काय ते 10 10 गुणिले 10 केलं 100 तर काय 100 आणि हे काय असतात? चौकोन. काय असतात? चौकोन. चौकोन असतात. काय असतात? चौकोन. आता चौरस काढत असताना 4 गुणिले 4 16 16 9 3 गुणिले 3 काय रे? 9 4 2 गुणिले 2 किती? 4 एक. राहिला 1 लिहू आमच्या एक 30. याची बेरीज करा काय ते 30 चौरस. हे काय आले? चौरस. काय आले रे? चौरस. मग आता चौरस आहे 30 आणि चौकोन आहे 100. चौकोन कसे काढायचे? आडवी बेरीज उभी बेरीज त्या बेरीजेचा काय करायचे? वर्ग नाही. आता योगा एक वर्ग येतो गुणाकार देतो बरोबर आहे. आता लक्ष द्या 10 गुणिले 10 10 चा काय तो वर्ग 10 चा वर्ग किती? पण 10 गुणिले 10 सुद्धा काय येते? हे काय येते? गुणाकार करायचे. गुणाकार कळलं? तर चौकोन जास्त आहे चौरस कमी आहे. हा चौरस कमी आहे. लक्षात राहील. चौकोन आहे चौरस. हा गजानन आंबे खाल्ले तू? बर. आता जर समजा बाजारात गेला तू 2 आंबे घेऊन आले अर्धा किलो किंवा 1 2 काही काही आंबे असे असतात की काही काही 1 किलो मध्ये 2च बसतात. काही काही 3 बसतात काही 4 बसतात. बरोबर आहे. हा चला आता लक्ष द्या. आपल्याला रस करायचा आंब्याचा. रस करायचे ओरिजिनल बरोबर आहे. आता आंबा जेवढा घेतला अर्धा किलोचा आंबा घेतला तर अर्धा किलो रस येतो का? येतो का? आंबा कितीही मोठा असेल तर रस काय असतो? कमी. चौरस काय असतात? आमच्या मेसवर होतं ना. कळालं? कळालं? 1 किलो आमच्या मेसवर होतं. आमच्या मेसवर होतं. पाणी नंतर आधी समजून तर घ्या ना. तुमच्या चेहरा काय म्हणायचं होतं ते गेलं. काय बोला? सांग सांग. हा हा बरं लक्ष द्या. हा तुम्ही आता गावाकडे आमचे खालीच असतील नाही? इथंच खाली. बरं चला जाऊ. या पुढे घ्या टाइम. समजा हा आंबा आहे. हा आंबा आहे आपल्या खायचे. बरेच असे लांब लांब आंबे राहतात. त्याला कलमी कलमी आंबे म्हणतो, त्याला केळे आंबा म्हणतो. आणखी नावं भरपूर असतात. केसरी गोल असतो. गोल असतो वेगवेगळ्या आकारानुसार. जे बारीक असतात त्याला बोटी म्हणतात. आंबा मोठा असून त्याला बदले म्हणतात. बरोबर. बदले आमचं नाव आहे. अरे तसं नाही. आता तुम्हाला सांगतो तुम्हाला काय अनुभव कमी असेल त्यासाठी थोडा. तुम्ही कधी आंब्याच्या झाडाखाली जाऊन झोपले का? हो. झोपले का? नाही झोपले. बरोबर. आता आम्हाला माहिती आहे बरोबर आहे आंबे राखायला. मग आंबे राखायला गेलो तर त्या आंब्याखाली झोपले पाडा जर पडला तर वरून जर पडला तर भटकुण्या बसतो. मोठा आंबा कसा असतो? खाली पडल्यावर कसा हळू वाजेल का? मग तो भटकुण्या असतो. त्याच्या आवाजावरून त्या आंब्याचं नाव पडलं असते भोदे आंबा.
आंबट असेल तर आमट्या म्हणतात, बरोबर आहे. हा लक्ष द्या, जाऊ द्या, काही सांगण्यात मजा नाही. तुम्ही आम्ही लय खाले. हा कळालं नाही. चौरस काय असतात? कमी. कमी. आंबा किती मोठा असेल तर रस काय असतो? कमी. बघा चौकोन किती आले? 100. चौरस तुम्ही डबल मला चौरसाचा चौकोनाचा प्रश्न विचारा. तुम्हाला रस हा 400 पैकी किती रे? 400 पैकी 304. डायरेक्ट 400 ते 2 शून्य काढवायचं, 300 ला 4 न भागायचं. काय ते? हा किती? 304 ला 4 न भागायचं. 4 7 28, 2 उरले 4 7 24. कोणाला पडले? रमेशला. पुढं शेकडा काढायचा आपला. 385 ला 5 न भाग द्यायचं. 5 7 35, 5 7 35. 77% कुणाला? गोविंदला. पुढं 273 मार्क किती पैकी? 300 पैकी. 300 2 शून्य 100 चे शून्य काढतात. हा 3 9 27, 3 1 कोणाला पडले? रीनाला. 164 मार्क किती पैकी? 200 पैकी. 2 8 16, 2 2 4 कोणाला पडले? कुणाला? रीनाला. सर्वाधिक गुण कुणाला पडले? रीनाला. प्रश्न अवघड होता का? हा. आता दररोज झालेल्या प्रश्न डबल विचारायचे नाही. आता आपला शेकडे काय ना अपूर्णांक चालू होता. 90 हे सुद्धा घेतला होता का? भोजनावरचा खर्च? भोजनावरचा नाही गेला. हा 90 रुपये दररोज पगार भेटतो. 90 रुपयापैकी तो भोजनावर किती खर्च करतो? 203. किती करतो? 200. 3 भागापैकी 2 भाग खर्च करतो म्हणजे शिल्लक किती भाग राहिला? आले 103च काढा. 3 3 9 शिल्लक किती रुपये राहतात? 30. किती रुपये? 30. आणि त्या राहिलेल्या पैकी पुन्हा खर्च करतो किती? 204 म्हणजेच 102. याला भाग दिला. 2 काय नाही 4. आणि 102 म्हणजे काय? अर्ध. 30 रुपयाचा अर्ध काय करतो? हा घर खर्च करतो. दररोज किती रुपये शिल्लक राहतात? 15. कळालं? कळालं का? बघा 90 चं 203 काढलं तर काय येणार आहे? 60. 60 मायनस केले शिल्लक किती राहतात? 30. आणि 30 चं 204 म्हणजे काय होईल? 102. 102 घर खर्च करतो म्हणजे 30 चा अर्ध 15 खर्च करतो. शिल्लक किती राहतात? किती राहतात? 15. पुढं रमेशचे वय 13 वर्ष आहे. अशोक रमेशपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. आणखी 7 वर्षांनी दोघांच्या वयामध्ये फरक कितीचा असेल? कितीचा? अरे 7 वर्षांनी 7 फरक राहील ना? फरक सारखाच असतो. अरे सांगा. आता येत नाही फरक नेहमी वयात फरक कसा असतो? असं कोणी सांगितलं तुम्हाला? गीते सरांनी. पुढं विष्णू रमाला म्हणाला, तुझ्या आत्याची वहिनी ही माझी आई आहे. तर विष्णू आणि रामा यांचे नाते काय? कोण आहे ते? कोण माहित? पुढं या भाऊ एक आठवला एक क्वेश्चन तुम्ही सोडवायचा. एक क्वेश्चन पटकून घ्या. तुम्ही सोडवायचं. तू फक्त चालू ठेव. काय तुला आठवण येते? हा उदय सुधीरला म्हणाला. लिहून घ्या प्रश्न आहे. असा सोडवायचा. उदय सुधीरला म्हणाला, तुझ्या आईच्या बहिणीच्या. उदय सुधीरला म्हणाला, तुझ्या आईच्या बहिणीच्या. शिव्या नाही द्यायला. वाटत होत. उदय सुधीरला म्हणाला, तुझ्या आईच्या बहिणीच्या मुलीची मावशी माझी आई लागते. उदय सुधीरला म्हणाला, तुझ्या आईच्या बहिणीच्या मुलीची मावशी माझी आई लागते. तर उदय सुधीरचा कोण? कोण? भाऊ भाऊलाच बोलले. तसं इथं सुद्धा काय आहे? भाऊ. काळाला काय भाऊ? पुढं
त्याच्यानंतर पुढे काय म्हणले, घड्याळात दर अर्ध्या तासाला 1 टोल आणि प्रत्येक तासाला जितके वाजले असतील तितके टोल असतात. सकाळी 9:15 वाजल्यापासून सायंकाळी 4:45 वाजेपर्यंत किती टोल वाजतील? सकाळी किती वाजल्यापासून रे? 9:15 म्हणजे 8:45 पासून ते किती वाजेपर्यंत? 4:45 म्हणजे किती रे? हात दुखायला लागला का? टाइम पण नसतो. 4:45 पर्यंत म्हणजे 4:45. पण आता इथं 9 वाजतील, 10 वाजतील, 11 वाजतील, 12 वाजतील, 1 2 3 4 असा वेळ आहे. तासाला जेवढे वाजले असतील तेवढे टोल आणि अर्ध्या तासाला एक. आता 8 वाजता टोल वाजतील का रे? नाही. 8:30 वाजून का? नाही. आपली सुरुवात झाली 9 वाजता 9 टोल, 9:30 ला 1, 10 वाजता 10, 8:30 10ला, 11:30, 12:30, 1:30, 2:30, 3:30 आणि इथं 1 वाजल कितीला? 4:30. पण तासाला जेवढे वाजले असतील तेवढे या तासाच्या संख्येची बेरीज करायची आणि या अर्ध्या तासाची बेरीज करायची. त्या दोघांची बेरीज करा. बेरीज करत असताना थोडी बेरीज व्यवस्थित करा. 9 1 10 पुढं आणखी काय लागेल? 10 10 20 30 40 40 3 43 43 2 45 45 3 45 3 48 48 4 52 आणि अर्ध्या तासाचे 1 2 3 4 5 6 7 8 असे दोन्ही मिळून झाले किती टोल वाजतील? 60 टोल वाजतील. पुढं मुलांच्या रांगेत राजनचा डावीकडून 6वा क्रमांक व विनयचा उजवीकडून 10वा क्रमांक आहे. राजन आणि विनय यांच्यामध्ये 8 मुले असतील तर रांगेत एकूण मुले किती? 24. इकडं उजवी बाजू, इकडं डावी बाजू. माहिती काय सांगितली? रांगेत राजनचा डावीकडून 6वा, इथं आहे राजन आणि याचा नंबर आहे इकडून 6वा. पुढे विनयचा क्रमांक उजवीकडून 10वा, इथं आहे विनय आणि त्याचा नंबर आहे इकडून 10वा. या दोघांच्या मध्ये किती मुले आहेत रे? 8. मग इथून इथपर्यंत हे 10, इथून इथपर्यंत हे 6 आणि दोघांच्या मध्ये 8. या दोघांची बेरीज करा. किती झाले रे? 24. 8 आणि 6 14 14 10 24. त्या रांगेत एकूण विद्यार्थी किंवा मुली किती? 24. 1 मार्च 2016 रोजी मंगळवार होता तर 21 एप्रिल 2016 ला कोणता वार असेल? 1 मार्च 2016 ला कोणता वार आहे? मंगळवार. तर 21 एप्रिल 2016 ला कोणता वार असेल? बघा आपल्याला 21 एप्रिलचा वार काढायचा आहे. 1 मार्च महिना किती दिवसाचा असतो? 31 मधला ऑलरेडी एक गेला, शिल्लक दिवस राहिले 30. 30 ला 7 चोक 28 ने उडवा, शिल्लक राहिले 2 आणि याला तर डायरेक्ट उडून टाका. 7 ते 21 काय राहील का? नाही. फक्त 2 दिवस पुढे जायचे. कशाच्या? मंगळवारच्या नंतर बुधवार सोडून गुरुवार. कोणता वार? गुरुवार. 21 एप्रिलला कोणता वार असेल? हे पण नेहमीच आहे. सर्व विद्यार्थी मुलगे आहेत, सर्व मुलगे खेळाडू आहेत. मग काय सांगितलं? सर्व विद्यार्थी काय मुलगाने? मुलगे आहेत. आधीतील विद्यार्थी सर्व विद्यार्थी काय आहेत? मुलगे. मुलगे आणि सर्व मुलगे काय आहेत? खेळाडू. हे समकेंद्रीय वर्तुळ. त्याच्यातून काय काढलंय? सर्व खेळाडू मुलगे आहेत. सर्व खेळाडू. आता इकडे खेळाडू मुलगे आहेत का? मग नाही, एवढेच मुलगे आहेत. येते का? नाही. पहिलं चूक. दुसरं सर्व खेळाडू विद्यार्थी आहेत. सर्व खेळाडू विद्यार्थी आहेत का? नाही. पुढं सर्व मुलगे विद्यार्थी आहेत. सर्व मुलगे विद्यार्थी आहेत? नाही. पहिले तिन्ही चूक म्हणजे चौथं. सर्व विद्यार्थी काय आहेत? खेळाडू. बरोबर आहे. विद्यार्थी खेळाडूच्या आकृतीमध्ये आहेत. हो आहेत. 3 नंबर सॉरी 4 नंबर बरोबर. पुढे काय दिलं आपल्याला? x y विनाश 5. पुढे दिलं
वाय छड काय रे 4 6. तर आपल्याला विचारले काय x छड बरोबर किती. सर्वात जास्त अंक कोणामध्ये येते y मध्ये. y ची तुलना जास्त केली आहे त्याचे अंक इकडे इकडे धरून टाकायचे. 6 5 6 5 4 एकम 12 4 पंचे 20 6 पंचे 30. 6 5 इकडं 6 ने भाग होतो 6 कोणी 12 6 पंचे 30. उत्तर काय आलं 2/5. पंखा मेणबत्ती सूर्य बल्ब पंखा पंखा का बरे हे सर्व उजेड देणारे काय देणार उजेड देणारे प्रकाश देतात प्रकाश उजेड प्रकाश आणि पंखा हवा एसी आपल्या झालंच नव्हतं वर्गात बरोबर आहे. पुढं त्याच्यानंतर ए बरोबर 1 बी बरोबर 2 सी बरोबर 3. तर गुडविल बरोबर कसा लिहा गुडविल काय रे GOODWILL दिलं. तिचा नंबर 7 15 15 4 23 9 12 12. आपली प्रॅक्टिस करायला आपण उत्तर समजलं ना सोल्युशन त्याच्या खालचा प्रश्न युपीएससीचा आहे. युपीएससीचा प्रश्न त्याच्या खालचा 3 चा वर्ग 9 5 चा वर्ग 25 7 चा वर्ग 49 9 चा वर्ग 81 त्याच्यानंतर 11 चा वर्ग 121. त्याच्यासाठी सांगतो वर्ग पाठ करू नका. त्याच्या खालचा प्रश्न 3 चा वर्ग प्लस 1 किती 3 चा वर्ग प्लस 1 किती 10. 4 चा वर्ग प्लस 1 17 5 चा वर्ग 26 6 चा वर्ग 37 7 चा वर्ग प्लस 1 50 किती 50. त्याच्या खाली विचारलंय गटात न बसणारी संख्या ओळखा. पर्याय नंबर किती त्याच्यात फरक कसा आहे 2 चा 3 चा असा फरक आहे आणि प्रत्येकात फरक इकडे किती आहे 3 3 चा. पुढं नेमबादच्या एका स्पर्धेत अचूक नेमासाठी 5 गुण तर चुकलेल्या नेमासाठी 3 गुण भेटतात. किरणने 15 प्रयत्न केले. जर 15 प्रयत्न बरोबर असतील तर 15 गुणिले 5 त्याला किती मार्क भेटले असते रे 75. पण एवढे भेटले का त्याला भेटले किती 35. चुकून मार्क किती गेले 40. किती गेले बरोबर येण्यासाठी 5 गुण चुकल्याबद्दल 3 5 आणि 3 किती झाले 8. एका प्रश्नाला 8 चालले म्हणून याला 8 न भाग द्या 8 1 8 8 45. 5 चुकले 35. किती बरोबर तुम्हाला विचारलं किती त्याचे अचूक किती नियम होते अचूक 10. चूक किती होते 5. काय विचारले चूक 5. एका सांकेतिक भाषेत MA केली बरोबर FLBL हा जमला नसेल पहिला हा FSBT हा MAKE FLBN तर SURE हा कसा लिहायचा जमला का नाही ना बरोबर आहे. तुम्हाला कसं काय जमलं शिकवलंच नाही ना. याच्या नंतर आणि एमच्या नंतर युपीएससीचा तुम्हाला कसं काय हा आता जमला. याच्या नंतर आरच्या नंतर यस यूच्या नंतर आणि एसच्या नंतर टी. किती अवघड बुद्धिमत्ता आहे. कधी एखाद्या दिवस लॉजिक लागू शकत नाही परेशान होतो. त्यानंतर एमचं एफ असेल एचं काय असेल परेशान. चला पुढे. एका मैदानात पांढऱ्या व काळ्या रंगाचे काही ध्वज धरले आहेत. तेथे उभ्या असणाऱ्या गोविंदास पांढरे ध्वज किती असे विचारले असता तो म्हणाला प्रत्येक 5 ध्वजामध्ये एक पांढरा आहे तर एकूण ध्वज 350 असतील तर पांढरे ध्वज किती. मग त्याला सांगतोय एकूण ध्वज आहे 350 आणि 5 पैकी एक पांढरा आहे म्हणजे 5 भाग द्या 5 × 5 5 + 30 तर पांढरे किती. पुढं सरासरी तर शिकवलेलीच नाही वाटतं. 6 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी किंवा गुणाची सरासरी 12 आहे. 6 गुणिले 12 केलं तर काय जाईल 72 आणि सर्वांची बेरीज काय करायचे मायनस करायचे. 5 विषयामध्ये गुण आहेत 8 13 9 12 11 मायनस करून टाका उत्तर येऊन जाईल तुम्हाला.
येतंय का? 19 येतंय का रे? येतंय का? काहीच माहित नाही, काय बोलत नाही. 8 13 9 12 11 यांची बेरीज करा. 11 9 20 किती? 20. 8 आणि 12 30. 20 बोला ना. 20 20 40 40 आणि 13 किती? 53 मायनस करा. 12 मधून 19 9 गेले, 6 मधून 5 गेले. त्याच्या 6व्या विषयात गुण किती होते? त्याच्या खालचा तर क्वेश्चन खूप अवघड आहे. हा 2 4 4 8 8 16 32 64 128 256 200 घातांक. एका पेटीत 6 पेट्या आहेत, म्हणजे एक मोठी पेटी आहे, त्याच्यामध्ये 6 पेट्या आहेत. 6 पेट्यात अजून किती पेट्या? 6. आणि प्रत्येकात 3 आहेत. 3 3 3 म्हणजे प्रत्येक किती झाल्या? 4 4 4 संख्या 24 आणि एक मोठी आहे 25. अशा प्रकारे तुमचा पोलीस भरती पेपर क्रमांक 106 संपन्न.